नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेलो आहे. आपल्याला माहितीसाठी महाराष्ट्रात जवळपास 15% ही सुरूची लागवड केली जाते आणि या सुरूच्या लागवडीचा कालावधी हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा असतो. सुरू ऊस पिकाच्या लागवडीसाठी काही आपल्याला गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, जसे की जमिनीची मशागत, पीक पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन, पीक संरक्षण, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन. या सगळ्या गोष्टी करून जवळपास आपण हेक्टरी 150 टन एवढं उत्पादन मिळवू शकतो. शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता आपण इथं सुरूची लागवड केलेली आहे. या दोन्ही ओळीमधलं, दोन्ही सऱ्यांमधलं अंतर जवळपास 4 ते 5 फूट आहे. थोड्याच दिवसापूर्वी याची लागवड केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 86-0-32 त्याचप्रकारे 265 हे सुद्धा आपण बियाणे वापरू शकतो. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा आपल्याला सीड ट्रीटमेंट ही खूप महत्वाची आहे. जे शुगरकेन सीड्स आहेत त्यांना आपण कीटकनाशक त्याचबरोबर बुरशीनाशक या दोन्हीची ट्रीटमेंट दिली तर आपल्याला योग्य प्रकारे उत्पादन मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, लागवड करताना खत व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नत्र, स्फुरद, पालाश त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे खूप गरजेचं आहे. सुरू ऊस पिकाच्या लागवडीसोबत आपण बरेचसे आंतरपीक घेऊ शकतो. आपण या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर इथं मेनली आपल्याला घेवडा हे पीक शेतकऱ्यांनी लावलेलं आहे. आंतरपिकामध्ये प्रामुख्यानं आपण गहू, घेवडा, हरभरा हे पिकं घेऊ शकतो. त्यामुळं शेतकऱ्याला एक्स्ट्रा इन्कम मिळवण्याची संधी यामुळे प्राप्त होते. अशाच शेतीविषयी माहितीसाठी सलाम किसान या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.